नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण रोज वर्तमानपत्रांमध्ये असो किंवा विविध वाहिन्यांवर बातम्या वेगवेगळ्या प्रकारच्या पाहत असतो, पण त्याच्यामध्ये एका विषयावरची बातमी ही कायम असते, ती म्हणजे राज्य परिवहन महामंडळ अर्थात एस-टी. वेगवेगळ्या समस्या एस-टीच्या आहेत. एस-टीतल्या प्रश्नांविषयी आपण बातम्या रोजच्या रोज वाचत असतो. म्हणजे अगदी गणपती किंवा विविध सण आले की त्या ठिकाणी एस-टीची कशी व्यवस्था आहे, पावसाळा आला की एस-टीची काय स्थिती आहे, तर हे सगळं आपण रोजच्या रोज पाहत असतो. म्हणजे ह्या विषयावरची रोजच्या रोज एक बातमी असतेच. आणि त्यानिमित्ताने आपण एस-टीच्या समस्यांची आपण कुठेतरी त्या समस्यांची आपल्याला जाणीव होते, आपल्याला त्या कळू लागतात समस्या. आणि गेल्या काही वर्षामध्ये याच एस-टीची अवस्था जी आहे त्याविषयी सुद्धा आपण वाचत असतो, ऐकत असतो. आणि खूपच वाईट अशी अवस्था या राज्य परिवहन महामंडळाची आणि एस-टी गाड्यांची ही झालेली आहे. अर्थात लोकांचाही प्रतिसाद या एस-टीला मोठा असतो, लोकांनाही ती एस-टी हवी आहे, पण कुठेतरी या एकंदरीत महामंडळाची आणि एस-टी गाड्यांची स्थिती पाहता काहीतरी निश्चितपणे या समस्येवर तोडगा निघाला पाहिजे असं लोकांना वाटतं. आणि म्हणूनच हा सगळा विषय नेमका काय आहे, या विषयामध्ये काय तोडगा निघू शकतो का, कशा पद्धतीच्या योजना राबवल्या तर एस-टीचा जो काय आता प्रवास चाललेला आहे तो थोडासा सुधारू शकतो, या सगळ्या विषयांवर आज आपण बोलायचे. आणि त्यासाठी ज्यांचा एस-टी हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि गेली अनेक वर्ष त्या एस-टी महामंडळाशी ते संबंधित आहेतच, पण त्याच्यावर लिखाण करतायत, त्याच्यावर बोलतायत, तो विषय अगदी खोलवर त्यांना माहिती आहे, असे श्रीरंग बर्गे आज आपल्यासोबत आहेत. आणि राज्य एस-टी कर्मचारी काँग्रेस या संस्थेचे, संघटनेचे ते सरचिटणीस आहेत. त्यामुळे त्या अधिकारातून सुद्धा त्यांच्याशी आपण बोलूया आणि जाणून घेऊया एस-टीच्या समस्या आणि त्याच्यावर काही तोडगे काढता येतात का. बर्गेजी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. धन्यवाद आपल्याला. तर रोजच्या रोज आपण बातम्या एस-टीच्या वाचत असतो किंवा ऐकत असतो. सर्वसाधारणपणे त्या नकारात्मकच बातम्या पाहायला मिळतात, काहीतरी एस-टी मध्ये समस्याच आहे. आणि ही काही म्हणजे अमुक एखादं सरकार आलं म्हणून समस्या असं नव्हे, वर्षानुवर्ष एस-टीची अवस्था जी आहे ती खालावत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. काय नेमकं तुम्ही चित्र पाहता एस-टीचं, म्हणजे एक तुम्ही आता स्वतः तुमच्या दृष्टीने तो जिव्हाळ्याचा विषय म्हणून? नाही, नकारात्मक हल्ली आपण वृत्तपत्रातल्या बातम्या किंवा न्यूज चॅनलवरच्या बातम्या बघितल्या असतील, त्याच्यामध्ये आता बऱ्याच प्रमाणात एस-टीनं विकास केलेला आहे सगळ्या याच्यामध्ये. पूर्वीसारख्या काय रोज आपली तुटकी फुटकी एस-टी, अस्वच्छ गाड्या, अस्वच्छ स्थानक, अशी काय परिस्थिती नाही राहिली आहे. त्याच्यामध्ये बदल नक्की घडलाय. अर्थात एस-टीला आता 75 वर्ष पूर्ण झाली, म्हणजे अमृत महोत्सवी वर्षाची सांगता आता परवाच झाली 1 जून रोजी. तर बदल झालेला आहे, काळानुरूप एस-टीनं नक्की बदल केलेला आहे. पण अजून अपेक्षित बदल करण्यासाठी अजून काही गोष्टी कराव्या लागतील आणि त्याला सरकारनंच मदत केली पाहिजे. मग सरकार कुठलंही असेल, लक्षात घ्या की सरकारने मदत केल्याशिवाय या गोष्टी शक्य नाहीत. आता उदाहरण सांगतो तुम्हाला, एस-टीमध्ये सध्या रोडवरती 14,000 गाड्या धावत आहेत. यातल्या बहुतेक बऱ्याचशा गाड्यांचं प्रमाण म्हणजे 50%च्या वरच्या गाड्या ज्या आहेत त्या 8 वर्ष 10 वर्ष झालेल्या आहेत. पूर्वी 8 वर्षानंतर 10 वर्षानंतर गाड्या बाद करून नवीन गाड्या चलनात आणल्या जायच्या. पण मधल्या पिरियडमध्ये 6 वर्षात एकही गाडी घेतली नाही नवीन एस-टी महामंडळाने. आणि त्याच्यामुळं असलेल्या गाड्या खूप नादुरुस्त होत आहेत, ब्रेकडाऊन होत आहेत आणि त्याच्यावरती खूप खर्च होतोय. मग त्याच्यावर आमच्या कर्मचाऱ्यांचे श्रम वाया जात आहेत. गाड्या ब्रेकडाऊन पडल्यामुळे प्रवाशांना त्रास होतोय. स्पेअर पार्टची किमती वाढलेत आणि ते स्पेअर पार्ट वारंवार बदलावे लागतात. तर असे परिणाम झालेले आहेत. आत्ता मध्यंतरी हे ज्या नवं सरकार आलं, त्यांनी काही गोष्टी चांगल्या केल्या की त्यांनी 5,000 LNG-वरच्या गाड्या घ्यायचा निर्णय घेतला. घ्यायचा म्हणजे ज्या गाड्या आमच्या जुन्या आहेत त्या 5,000 गाड्या LNG-मध्ये परिवर्तित करायच्या असा निर्णय घेतला. दुसरं 5,150 नवीन इलेक्ट्रिक बस आणण्याचा पण निर्णय घेतला. पण त्यातला 150 बस या मार्च 23 पर्यंत येणार होत्या, मार्च का एप्रिल पर्यंत मला वाटतं. पण त्या 150 गाड्या अद्याप आल्या नाहीत. त्या येणार गाड्या म्हणजे गेल्या वर्षी 1 जूनला महाविकास आघाडीच्या सरकारने त्याची घोषणा केली होती की 150 गाड्या येणार म्हणून लवकरच, पण त्या आल्या नाहीत. अद्याप गाड्या येतात, थोड्याफार गाड्या आल्यात. या गाड्या चांगल्या आहेत.
म्हणजे त्या प्रवाशांसाठी गाड्या खूप चांगल्या आहेत. त्याच्यातून भविष्यात तिकीट दर कमी करता येतील, आज जरी केले नसले तरी सुद्धा. आणि एसी गाडी बसू शकेल. सर्वसामान्य जो एस टीचा प्रवासी आहे, ग्रामीण भागातला खेड्यातला, तो एसी गाडीतनं प्रवास करू शकेल. पण आता अडचण अशी आली आहे की इलेक्ट्रिक बस जी संकल्पना आहे ती मुळात चायनाची आहे आणि हे सगळ्या स्पेअर पार्ट तिकडून येत आहेत. मध्यंतरी कोविडमुळे चायनाच्या सगळ्या कंपन्याचं प्रोडक्शनच बंद झालं होतं किंवा ते कमी प्रमाणात झालं आणि याची मागणी खूप आहे. त्याच्यामुळं मला जो या विषयातला मी एक अभ्यास करणारा माणूस म्हणून मला माहिती आहे की या गाड्या काहीही केलं तरी 5,000 गाड्या यायला कमीत कमी 5-7 तरी वर्षे लागतील. आणि LNGचं सुद्धा अशीच अडचण आहे. LNG सुद्धा या जुन्या गाड्या LNG मध्ये परिवर्तित करण्यास सुद्धा 1 मिनिटाचं काम नाही. त्याला लागणारी सामुग्री हे ते करणं आणि हे शासकीय महामंडळ आहे, याच्यातली निविदा प्रक्रिया वगैरे याच्यात खूप अडचणी असतात. आणि आत्ता बघा 2000 इंधनावरच्या गाड्या घेण्याची निविदा प्रक्रिया काढली होती, पण ती टेंडर भरणाऱ्यांनी चुकीचं टेंडर भरलं आणि म्हणून पुन्हा ती प्रक्रिया लांबली. तर याच्यात तांत्रिक अडचणी खूप आहेत. त्याच्यामुळे या गाड्या लवकर येतील. या ज्या 10,000 गाड्या आहेत LNG वरच्या 5 आणि इलेक्ट्रिक 5, या वेळ लागेल. आता मधल्यापर्यंत असा प्रॉब्लेम झालाय की आता या गाड्या यायला वेळ लागणार. मग या 14,000 गाड्या आता प्रवाशांना अपुऱ्या पडत आहेत. याचं कारण असं की 75 वर्षाच्या वरच्या प्रवाशांना आता सरकारने वृद्धांना मोफत प्रवास केलेला आहे आणि महिलांना 50% केलेला आहे प्रवास. त्याच्यामुळे तुफान गर्दी वाढलेली आहे. तुफानमध्ये गाड्यांमध्ये अगदी सगळ्या महिलांनी तर गाड्या खचाखच भरल्या जातात. मी स्वतः अनुभवलं. मध्ये अर्नाळ्याला मध्ये गेलो होतो तर स्टेशन जवळ मी गेलो होतो, सगळ्या महिलांनीच ती गाडी भरली होती. आणि मग दुसरे जे पुरुष प्रवासी होते मला यार सगळ्या महिलाच भरल्या, आम्ही कधी जाणार, अशी आता परिस्थिती झालेली आहे. थोडक्यात त्या गाड्यांची संख्या जी वाढणं किंवा ज्या नवीन गाड्या त्या म्हणून आता ह्याच्यावर कसा मार्ग काढताय आमचं एसटीचं प्रशासन किंवा सरकार काही मला, कारण 1 मिनिटात ह्या सगळ्या गाड्या येऊ शकत नाहीत आणि आता प्रवासी तुफान वाढलेत आणि गाड्या जुन्या झालेत. त्या गाड्यांवरती खर्च खूप होते विनाकारण किंवा त्या गाड्यांमुळे महामंडळाच्या परत प्रतिमेवरती हे परिणाम झालेले आहेत. याच्यावरती कसा सरकार मार्ग काढणार आहेत. माझी तर आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे, ही जी निविदा प्रक्रिया आहे याच्यामध्ये सरकारने स्वतः हस्तक्षेप केला पाहिजे आणि मग केंद्र सरकारशी बोलून इलेक्ट्रिक बस वगैरे आहेत ना, त्या खाजगीच्या ज्या मागण्या आहेत, खाजगी मालक मागतायत त्यांना देण्याऐवजी हे सार्वजनिक महामंडळ आहे, सरकारचं महामंडळ आहे, त्यांनी एसटीला कसं प्रायोरिटीने हे आणता येतील असे प्रयत्न केले पाहिजेत आणि लवकरात लवकर जर गाड्या आल्या तर प्रवाशांना चांगली सुविधा देता येईल. तर तुम्ही आता सगळा गाड्यांचा विषय मांडलात, पण अनेक विषय आहेत म्हणजे ज्याच्यामुळे एसटीची अवस्था थोडी बिकट झालेली असं आपण म्हणतो. मग त्याच्यामध्ये लोकांच्या पगाराचा विषय असतो, ते पगार वेळच्या वेळी मिळत नाही आणि मध्यंतरीच्या काळामध्ये खूपच हाल झाले लोकांचे. म्हणजे अगदी सणासुदीला सुद्धा पगार नाही आहे किंवा बोनस नसेल, पेन्शनचे विषय आहेत, आत्महत्या सुद्धा त्यामुळे अनेक कर्मचारी करताना दिसून येत आहेत. तर हे विषय जे आहेत ते प्रत्येक सरकारच्या काळात प्रत्येक वर्षी ते तसेच आहेत विषय, म्हणजे ते सुटतच नाहीत किंवा त्याच्यात नेमका तोडगा निघत नाही. तर काय नेमकं याच्यामागचं कारण आहे, म्हणजे कशामुळे होते? कोरोना काळात बहुतांशी एसटी बंद होती आणि त्याच्यामुळे एसटीचं उत्पन्न पूर्णतः थांबलं होतं. फक्त अत्यावश्यक सेवा म्हणून मुंबई आणि उपनगरामध्ये एसटीच्या गाड्या सुरू होत्या आणि त्याच्यामुळं कर्मचाऱ्यांचे पगार उशिरा झाले किंवा त्याच्यामध्ये अनियमितता आली असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यामुळं कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. का नाही केल्या? आत्महत्या केल्या कर्मचाऱ्यांनी, हे वास्तव आहे. आता कसं आहे, एकतर एसटीच्या कर्मचाऱ्यांना पगार कमी आहे आणि त्याच्यामध्ये वेळेवर जर पगार नाही मिळाला तर त्याच्या संसाराच्या गाड्याचं जे गणित आहे ते गणित कोण म्हणून बसतं. कारण मुलांचं शिक्षण, त्याचप्रमाणे घर भाडं असतं आणि बऱ्याच गोष्टी आहेत किंवा औषधोपचार असतात आईवडिलांचे वगैरे. त्याच्यामुळं कर्मचारी विवंचनेत नक्की होता आणि अशा परिस्थितीत एकतर वेतन कमी आहे, त्यात जर वेतन उशिरा मिळालं तर त्याच्या मानसिकतेवर नक्की परिणाम होता आणि तसा झाला आणि त्याच्यातून आत्महत्या नक्की झाल्या. पण त्याच्यानंतर जो संप झाला तर त्या संपामुळे अजून एसटी कोलबडून पडली. कारण कोरोना काळात थोडी तरी एसटी सुरू होती, संपात पूर्णतः एसटी बंद होती आणि त्याच्यामुळं अजून खूप प्रॉब्लेम झाले. आता त्याच्यानंतर संपानंतर शासनाने एक 3 सदस्यीय समिती नेमली न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे, हायकोर्टाच्या, आणि त्या समितीनं सुद्धा वेतनवाढ करण्याचं हे केलं आणि त्यावेळी वेतनवाढ झाली, मागच्या सरकारने केली. पण त्याच्यामध्ये कसं आहे
की ती विसंगत वेतनवाढ आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सुसूत्रता नाही आहे. कसे तरी अशी वाण्याच्या दुकानासारखी ती वेतनवाढ झाली. आणि त्याच्यामुळे जुने जे लोक आहेत म्हणजे सेवाज्येष्ठता पाळली गेली नाही, त्याच्यामुळे जुन्या लोकांमध्ये असंतोष आहे अजूनही त्या वेतन वाढीबद्दल. तर त्या त्रुटी दूर करून सेवाज्येष्ठता पाळून त्याच्यामध्ये सुसूत्रता आली पाहिजे आणि वेतन आयोगाच्या बरोबरीने तो पगार आला पाहिजे, एक आहे. दुसरं, आता कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी महागाई भत्ता शासनाप्रमाणे देणार जाहीर केलं आणि मग त्या सगळ्या वाहिन्यांवरती किंवा पेपरमध्ये बातम्या आल्या की एस टीच्या कर्मचाऱ्यांना शासनाप्रमाणे महागाई भत्ता मिळणार. मला असं सांगायचं की या बातम्या थोड्या परिस्थितीशी विसंगत होत्या, कारण 1992 सालापासून शासनाप्रमाणे एस टीला महागाई भत्ता मिळतोय एस टीच्या कर्मचाऱ्यांना, वेगळं काहीच नाही आहे. आता याचा फरक द्यायला पाहिजे होता, ते देत नाही आहेत. आत्ता मला वाटतं 2018 पासून फरकच दिलेला नाही आहे. म्हणजे काय होतं की केंद्र सरकारचा महागाई भत्ता राज्य सरकारला लागू होतो, त्यांच्याप्रमाणे राज्य सरकारला लागू झालं की त्याचप्रमाणे एस टीच्या कर्मचाऱ्यांना लागू होतो. आणि केंद्र सरकारने केल्यानंतर तो त्या काही 4-6 महिने वर्षभर राज्य सरकारला लागू होतं आणि त्याच्यानंतर वर्ष 4-6 महिने एस टी कर्मचाऱ्यांना लागू होतं आणि मग त्याचा फरक केला जात नाही, तर नुकसान होतं. खरं तर महागाई ही महागाई आहे. महागाई भत्त्याचं नावच महागाईसाठी तो महागाई भत्ता आहे. मग ती महागाई काय तुम्ही लेट दिल्याने त्या महागाईमध्ये काय परिणाम होत नाही आणि मग परत त्याचं गणित कोलमडतं. म्हणून एकतर महागाई भत्ता शासनाने द्यायलाच पाहिजे, तो तर 92 सालापासून मिळतो, तो वेळेवर दिला पाहिजे, वेळ लावता कामा नये, त्याचा फरक दिला पाहिजे. त्याच्याबद्दल सुद्धा कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. पण आता म्हणजे मीडियाने असं लिहिलं की महागाई भत्ता पहिल्यांदाच मिळालाय की काय, असं काही नाही आहे. आता ह्या सगळ्याच्यात म्हणजे तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला म्हणजे संपाचा मुद्दा असेल, तर तो विलिनीकरणाचा जो प्रश्न आहे त्याच्यामुळे नेमकं काय होऊ शकतं, खरोखर फायदेशीर आहे काय, नेमकं त्याच्यामधून घडू शकतं? नाही, एस टीच्या कर्मचाऱ्यांना जर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा जर दर्जा दिला किंवा एस टी महामंडळाचा समजा शासनाचा एक विभाग म्हणून जर विलिनीकरण केलं तर फायदा नक्की होतो. कारण शासनाच्या कर्मचाऱ्यांना आजही एस टीच्या कर्मचाऱ्यांपेक्षा पगार जास्त आहे आणि मग फायद्या तोट्याचा विचार राहणार नाही. आत्ता जो वेळेवर पगार नाही मिळाला मध्यंतरी, तो का तोट्यात म्हणजे महामंडळाला परवडत नव्हतं म्हणून वेळेवरती पगार मिळाला नाही शासनाच्या याची. पण आता एक शासनाने परिपत्रक काढले की जी कमी पडणारी रक्कम आहे ती शासन देणार. आता अगदी गेल्या एप्रिल महिन्यात सुद्धा 100 कोटीच्या दरम्यान रक्कम कमी पडली आणि ती शासनाने दिली, देत आहे शासन सध्या. त्यामुळे आत्ता 1-2 महिने आता वेतन वेळेवर होत आहे. पण अजून काही प्रश्न आहेत की एस टीच्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिलं पेंडिंग आहेत पैसे नसल्यामुळं. दुसरं, प्रॉव्हिडंट फंड आणि ग्रॅज्युटीच्या आमच्या 2 ट्रस्ट आहेत, त्याचे जवळजवळ 800 कोटी रुपये थकीत आहेत. एस टीची बँक जी आहे आमची, त्यांचे जवळजवळ 98 कोटी रुपये दिलेलेच नाहीत एस टी महामंडळाने. का दिलेले नाहीत? तर आणि दुसरं हे आहे, कोविडमध्ये 50 लाख रुपये मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना द्यायला पाहिजे होते, तेही मिळालेले नाही आहेत. ते सुद्धा मिळालेले नाहीत. आता मध्यंतरी कमी दिले, 5-5 लाख वगैरे दिले. तर हे सगळं का घडते की एस टीची आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्यामुळं. आणि म्हणून माझी शासनाला विनंती आहे किंवा ज्यांनी हा संप घडवून आणला ते विलिनीकरण या विषयावरती काही बोलायला तयार नाहीत. आत्ता 7व्या वेतन आयोगावरती बोलायला तयार नाहीत. महागाई भत्ता उशिरा मिळाला तरी बोलायला तयार नाहीत. आता त्यांनी ते प्रश्न सोडून दिलेत. आता ते सुद्धा लोक विनाकारण, आता आमची एस टी बँकेची निवडणूक लागली, त्याच्यात भावनिक मुद्दे आणले. खरं हे मुख्य मुद्दे आहेत. एस टी बँकेपुरतंच बोलायचं झालं तर आज 98 कोटी रुपये एस टी महामंडळाचे, एस टीच्या बँकेचे एस टी महामंडळाने भरलेले नाहीत पैसे नसल्यामुळं. मग त्याच्यावरचं व्याज बुडतं आणि त्याचा साहजिकच परिणाम ठेवीदार आहेत किंवा त्याचे सभासद आहेत त्यांच्यावरती होतोय. हे जे बँकेच्या निवडणुकीत तुम्ही म्हणालात, तर नेमकं आता ही निवडणूक येणार आहे, तर हे कोणते मुद्दे आहेत आणि किती एकंदरीत सदस्य त्याचे, त्यांना काय लाभ बँकेकडून मिळत असतो किंवा मिळायला पाहिजे की जेणेकरून त्यांची स्थिती सुधारेल किंवा एकंदरीत बँकेची स्थिती सुधारू शकेल? ही एस टीची जी बँक आहे ती खूप मोठी बँक आहे, ज्या 50 शाखा आहेत, 11 विस्तार केंद्र आहेत, 4000 कोटीची वार्षिक उलाढाल आहे, 2200 कोटीच्या ठेवी आहेत एस टी बँकेमध्ये आणि खूप चांगली बँक आहे. आतापर्यंत त्या बँकेचं खूप चांगलं नाव आहे. बँक ही नाही आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा आता बँकेला जो एस टी महामंडळाच्या बरोबरीनेच ती बँक 2-5 वर्ष मागे झालेली आहे. तर आता 70 वर्षाच्या नंतर बँकेत काही बदल करणं गरजेचं आहे. सभासदांना काही सुविधा दिल्या पाहिजेत. मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की
बँकेचा जो कर्जाचा जो व्याजाचा रेट आहे तो कमी केला पाहिजे, म्हणजे सभासदांना साहजिकच फायदा होईल. पण त्याच्यामध्ये अडचण असं आहे की आता फक्त 3% प्रॉफिटमध्ये बँक चालते. त्याच्यामध्ये आस्थापना खर्च आहे, कर्मचाऱ्यांचं वेतन आहे, इतर खर्च आहेत, स्टेशनरी वगैरे हे सगळे खर्च, भाडे आहेत, भाड्याने जागा घेतलेल्या आहेत तर भाडी द्यावी लागतात. तर हे सगळं 3% जमत नाहीये. मग कर्जावरचं व्याज कमी कसं करणार? तर त्याच्यावरती हे जे संचालक मंडळ जे मागचं होतं त्यांनी काही फार काम केलं नाही किंवा त्यातला अभ्यासच नव्हता. मी म्हणेन की आज या एसटीच्या 50 शाखा आहेत एसटी बँकेच्या. आता तुम्हाला मी सांगतो की मी 2 ठिकाणी, सांगलीला एक ब्रँच आणि मिरजेला एक ब्रँच आहे. आता इकडे कोल्हापूरला एक ब्रँच आहे बँकेची आणि गडिंग्लजला एक ब्रँच आहे. मला असं वाटतं की या ब्रँच कमी केल्या पाहिजे. आता एसटीचा कर्मचारी गडिंग्लज डेपोचा तो त्याचं काम असेल तर आमच्या मुख्यालयात कोल्हापुरात येतो, किंवा मिरजेचा जो कर्मचारी आहे तो सांगलीच्या मुख्यालयात त्याच्या कामासाठी येतो. मग हा जो अतिरिक्त खर्च आहे याच्यामधून फायदा असा होईल की त्याचं भाडं कमी होईल, त्याचा लागणारा लाईट बिल वगैरे खर्च येईल, तिथले कर्मचारी इकडे आणता येतील. आणि आता जे कर्मचारी, आता 40%च कर्मचारी आहेत फक्त एस टी बँकेमध्ये आणि 60% कर्मचारी कमी आहेत आणि त्याच्यामुळे लोड येतोय, त्याच्यामुळे चुका होत आहेत, किंवा काही जे कर्मचारी जाणून बुजून अपहार करायचा सुद्धा संधी मिळते कर्मचारी कमी असल्यामुळे, कारण माणसंच नाही आहेत. अगदी शिपायाचे दप्तरीचे क्लार्क केलेले लोक आहेत एस टी बँकेमध्ये. त्याच्यामुळे बँकेवर परिणाम झाला आणि म्हणून बँकेचं जर व्याज कमी करायचं असेल तर या ज्या अतिरिक्त शाखा आहेत त्या कमी केल्या पाहिजेत, विस्तार केंद्र कमी केले पाहिजेत आणि ज्या शाखा जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत तेवढ्याच शाखा चालवायच्या. आणि मग तसं करून कर्जावरच्या व्याजाचा दर कमी करता येईल, किंवा लाभांश म्हणजे डिव्हिडंड सुद्धा सभासदांना जास्त देता येईल आणि ठेवीदारांचं कुठलंही नुकसान होणार नाही. कारण आता 3% मार्जिनवरती फक्त बँक चालते. 3% ठेवीदारांना कर्ज, त्यांचं तर कर्ज कमी करता येणार नाही. उद्या ठेवी काढल्या तर बँक कशी चालेल? आणि म्हणून ह्याच्यामध्ये कुणी असा अभ्यासपूर्ण हे केला नाही. आता त्या बँकेत सुद्धा त्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न आहे, त्यांची वेतनवाढ झालेली नाही. हे संचालक मंडळाला 7 वर्ष मिळाली, ते काहीही करू शकले नाही. फक्त एवढंच केलं की भरती कशी करता येईल आणि आपल्याला त्याच्यामध्ये आपले सगळे सोयरे कसे आणता येतील किंवा त्याच्यात अजून काही कसं काय करता येईल हे त्याचं लक्ष. आता तुम्हाला माहित आहे बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर सुद्धा मला वाटते वसई, कुर्ला, त्याच्यानंतर कोल्हापूर आणि गडिंग्लज या बँकांमध्ये कलर काढला, नूतनीकरण केलं, विनाकारण खर्च केला. का? तर कुठल्या तरी संचालकाला ते काम त्याच्या फेवरच्या माणसाला द्यायचं होतं म्हणून. तर अशा प्रकारे मागच्या संचालक बोर्डाने काहीही बँक ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी किंवा सभासदांना चांगले फायदे होतील. आता त्या बँकेमध्ये कर्जाच्या रकमेची वसुली केली जाते, तर त्याच्यावरती किती व्याज कापलं, त्याचा दर महिन्याला किती हप्ता काढायचं स्टेटमेंट असतं. पण ते कसं आहे, ते त्या बँकेमध्ये जाऊन बघितलं तर ते वेळेवर देत नाही. ते डेपोत लावलं पाहिजे स्टेटमेंट. दर महिन्याला त्या सभासदाला कळलं पाहिजे की त्याचे किती पैसे कापले, त्याच्यावर किती व्याज झालं आणि त्याचे तर किती हप्ते बाकी आहेत. तर हे केलं पाहिजे, ते करणं गरजेचं आहे. पण मला आपल्याला या ठिकाणी अजून एक गोष्ट खेदाने नमूद करावी वाटते. या बँकेमध्ये सुद्धा राजकारण आणलं गेलंय की राजकीय नेत्यांचे फोटो लावून बँकेत मतदानासाठी आवाहन केलं जातं. काय संबंध आहे त्यांचं काय या बँकेमध्ये योगदान आहे? राजकीय लोकांचं सांगा ना मला तुम्ही. ही काय बँक राजकीय लोकांची आहे? बँक कर्मचाऱ्यांच्या मेहनतीवर, कष्टावर राहिलेले आहे. आम्ही जास्त व्याज देऊन कर्ज घेतलेलं आहे आम्ही याच्यामध्ये, आणि अशा पद्धतीने ती बँक वरती आणली. आणि राजकीय लोकांचा दुसरा, आता परवा अजून एक थोडा वादग्रस्त मुद्दा आहे पण तो बोलला पाहिजे. आता परवा त्या एका वकिलाने त्याचं नवीन, आता संपात नवीन 3 युनियन उदयाला आल्या, तर त्यातल्या एका युनियननी त्यांचं उद्घाटन केलं, म्हणजे पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ केला. आता तिथं नथुराम गोडसेंचा फोटो लावला. खरं नथुराम गोडसे आणि एस टी बँकेचा काय संबंध आहे मला काही कळतच नाही. त्यांचा हेतू काय? पण निव्वळ काहीतरी असं मूळ प्रश्नापासून बगल देण्यासाठी आणि मीडिया समोर जाण्यासाठी असे मुद्दे घेतले जातात. खरं तर हे घृणास्पद आहे. खरं तर पत्रकार संघामध्ये पत्रकार परिषद घेतली जाते, तिथे नथुराम गोडसेंचा प्रतिमा ठेवून त्याला हार घेतला जातो. आमचा वेगळी विचारधारा असू शकते प्रत्येकाची, आमचं विचारधारेबद्दल काहीच म्हणायचं नाही, पण कुठल्या वेळी काय करावं याचं भान निदान या पुढाऱ्यांनी ठेवलं पाहिजे. एकतर तुम्ही संप काळात विलिनीकरण देतो म्हणालात, विलिनीकरण झालं नाही.
वेतन आयोगाप्रमाणे पगार देतो म्हणाला, वेतन आयोगाप्रमाणे पगार झाला नाही, उलट एस टीच्या या संपामुळे परिणाम झाला. यात जी त्रिसदस्यीय समिती नेमली होती कोर्टाच्या आदेशाने, त्या समितीने काय म्हटलं की 30-35% खाजगीकरण करणार, म्हणजे खाजगी गाड्या आणणार. आता त्या खाजगी गाड्यांवरती आता ज्या इलेक्ट्रिक बस येणार आहे त्याच्यावरती 5,000 गाड्यांवरती 5,000 खाजगी चालक येणार. लक्षात घ्या, म्हणजे आमचे 5,000 चालकांचा प्रश्न आहे ना रोजगाराचा. म्हणजे या गाड्या जरी आल्या तरी आमच्या गाड्या जुन्या झाल्यात, त्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांना काम मिळेल की नाही अशी परिस्थिती आहे. लक्षात घ्या. आता तुम्ही खाजगीकरणाचं हे म्हणालात, म्हणजे खाजगी गाड्यांच्या संदर्भात, तर तो सुद्धा एक महत्वाचा प्रश्न असतो. म्हणजे बऱ्याच वेळा लोक त्याची चर्चा करतात की एस टीच्या गाड्या ज्या आहेत त्यांच्याऐवजी लोक खाजगी गाड्यांना प्रेफरन्स देतात. कदाचित त्यांचं वेळ बरोबर असेल, त्यांची दर्जा चांगला असेल, क्वालिटी चांगली आहे त्याच्यामुळे, किंवा त्या व्यवस्थित वेळेवर त्या ठिकाणी पोहोचतात. पण एस टीचा मात्र कुठेतरी गोंधळ होतो आणि त्यामुळे लोकांना ती उपलब्ध नाही, मग जास्त पैसे खर्च करून पाहिजे तर खाजगी गाडीने जाऊ असं लोक विचार करतात. तर त्याविषयी तुमचं काय म्हणणं? नाही, ही भावना लोकांमध्ये आहे. कारण एस टीच्या गाड्या जुन्या झालेल्या आहेत, त्या गाड्यांची परिस्थिती चांगली नाही आहे, म्हणून साहजिकच एक पर्यायी वाहन किंवा गाड्या आम्ही लोकांना पुरवू शकलो नाही. हे प्रवासी शेवटी एस टीची गाडी जर एका मार्गावर मिळाली नाही तर तो शेवटी प्रायव्हेटने जाणारच, कारण त्याला त्याच्या घरापर्यंत पोहोचायचं असतं. आणि म्हणून एस टीने आत्ता काळानुरूप बरेच बदल केलेत. त्यातलीच एक संकल्पना आहे की LNG वरच्या आणि इलेक्ट्रिक बस एस टी आणते. पण ते खाजगीकरण वेगळं आणि खाजगी गाड्या भाड्याने घेऊन एस टी महामंडळ चालवणार आहे आणि ते किलोमीटर प्रमाणे त्याच्यावरती पैसे दिले जाणार आहेत. तर ते भयानक आहे. कारण आता ह्या इलेक्ट्रिक बस जे येणार आहेत ना, तुम्हाला सांगतो, त्याला जागतिक बँके कर्ज देणार आहे. त्याच्यामध्ये सबसिडी आहे केंद्र सरकारची. आता तुम्ही मला सांगा, जागतिक बँकेचं कर्ज या गाड्याने मिळणार म्हणजे ते नाममात्र, त्याला फार व्याज नसतं. दुसरं, सरकार प्रदूषण होऊ नये आणि सार्वजनिक वाहतूक वाढली पाहिजे या हेतूने चांगला सरकारचा निर्णय आहे तो. खरं तर मी या संदर्भात मला इथे काही राजकारण आणायचं नाही. नितीन गडकरी जे केंद्रीय परिवहन मंत्री आहेत त्यांचा चांगला निर्णय आहे. त्यांनी सबसिडी द्यायचं सुरू केले या इलेक्ट्रिक बसला. पण तुम्ही मला सांगा, जागतिक बँक त्यांना कर्ज देणार, सबसिडी केंद्र सरकार देणार, मग एस टी महामंडळाला या गाड्या घ्यायला सरकार का घेऊ देत नाहीये? खाजगी गाड्या का आणायचा? याचाच अर्थ सरकारचं याच्यामध्ये काहीतरी राजकारण आहे, सरकारचा काहीतरी हेतू आहे. म्हणून अशा खाजगी गाड्या भाड्याने घेऊन एस टी महामंडळाला चालवायला लागते. कारण जर मग सरकार का कर्जाची हमी घेऊन एस टीला अशा गाड्या घेत नाही, त्याच्यामुळे तुमचा रोजगार वाढेल, आहे तो रोजगार टिकेल आणि महामंडळ अजून प्रॉफिटमध्ये येईल ना. आता हे कसं आहे, खाजगी मालकांची भर होईल याच्यामध्ये. त्याच्यामुळे या असल्या खाजगीकरणाला आमचा पूर्णपणे विरोध आहे. मला असं वाटतं की अजून हा निर्णय सरकार फिरवू शकते, तर या निर्णयाचा फेरविचार सरकारने केला पाहिजे. एस टीच्या मालकीच्या इलेक्ट्रिक बस जर आल्या तर ते अजून चांगलं होईल असं आपल्या माध्यमातून मला सरकारला सांगायचं आहे. आज म्हणजे एस टीचा प्रामुख्याने भर जो आहे, आम्ही शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये एस टीची गरज जास्त आहे. तर आज म्हणजे जसं तुम्ही म्हणालात, गाड्यांची संख्या कमी आहे किंवा त्यांची अवस्था वाईट आहे, वेगवेगळे डेपो ज्या ठिकाणी गाड्या येतात तिकडची अवस्था वाईट असते. तर ही सगळी परिस्थिती खूपच चिंताजनक आहे आणि वर्षानुवर्षाची परिस्थिती आहे. मी ग्रामीण भागातलं हे जे स्टँडर्ड आहे ते कसं वाढवता येऊ शकेल? नाही, ही चिंताजनक परिस्थिती आहे. याचं कारण असं, याला कोणी आमचं व्यवस्थापन जबाबदार नाही आहे किंवा आमचे कोणी कर्मचारी याला जबाबदार नाही आहेत. गाड्या घेतल्या नसल्यामुळे ही परिस्थिती आली. 6 वर्षामध्ये गाड्या घेतल्या नाही म्हणून जुन्या गाड्या वापराव्या लागतात. आता याच्या परिस्थितीवर कसा तोडगा काढायचा हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. कारण आता 2000 ज्या डिझेलच्या बस आहे, ज्या डिझेलवरच्या यायच्या होत्या त्या सुद्धा यायला आता विलंब लागतोय. इलेक्ट्रिक बस, LNG बस तर तुम्हाला मी सांगितलं की अजून 6-7 वर्ष तरी येणार नाहीत. त्याच्यामुळं सरकारने काहीतरी मध्यस्थी करून ह्या गाड्या लवकर येतील असं बघून इलेक्ट्रिक बस जी आहे ही खूप चांगली बस आहे. तुम्ही गाडी बघा, अप्रतिम गाडी आहे. त्याच्यामध्ये आवाज येत नाही, AC आहे. आता इतकं उष्णतामान वाढलेलं आहे, तापमान वाढले, तुम्हाला माहिती आहे जागतिक. आणि त्याच्यामुळं ग्रामीण भागात सुद्धा इतकं तापमान आहे. मी आता परवा जळगावला गेलो होतो, अरे बापरे, गाडीतून बाहेर पडलं किंवा घरातून बाहेर पडलं तर झळा मारत होते. अशा परिस्थितीत या एस टीच्या गाडीमध्ये प्रवासी तरी बसणार कसं काय, लक्षात घ्या. अशी परिस्थिती आहे. म्हणून गाड्या सुधारणा केलीच पाहिजे आणि म्हणून या गाड्या लवकर आणल्या पाहिजेत आणि त्या ग्रामीण भागात
अगदी मी म्हणतोय आता काय झाले, आता सुद्धा ज्या गाड्या सुरू केल्या इलेक्ट्रिक बस त्या फक्त शहरी लोकांसाठी, ठाणे ते पुणे, मुंबई ते पुणे. आणि ग्रामीण भागातल्या लोकांना पण विचार केला पाहिजे. ग्रामीण भागातल्या लोकांच्या कष्टावरती आणि मेहनतीवरती एस टी उभा राहिलेली आहे. एक शहरातले लोक जे आहेत ते खास करून खाजगी गाड्यानेच जातात, लक्षात घ्या. म्हणून त्याला केंद्रबिंदू मांडलं पाहिजे आणि या ज्या गाड्या आहेत त्या ग्रामीण भागात पहिल्यांदा सुरू केल्या पाहिजेत असं मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. आता ज्या वेळेला हा सगळा संपाचा विषय होता त्यावेळेला आजूबाजू इतर जी राज्य आहेत, कर्नाटक असेल किंवा आंध्र प्रदेश असेल, तर या राज्यांमधली एस टी या तिकडची जी काय राज्य परिवहन महामंडळाच्या तिकडची काय बसेस आहेत त्यांची तुलना केली जाऊ लागली. म्हणजे तिकडचे पगार कसे आहेत किंवा महाराष्ट्रातले एस टी कर्मचाऱ्यांचे पगार कसे आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुम्ही इथं जवळपास 40 वर्ष या क्षेत्रामध्ये आहात, तर बाहेरच्या राज्यांमध्ये काय स्थिती आहे आणि आपली स्थिती काय आहे, त्यात काय बदल झाला किंवा आणखी खालावत गेली? नाही, कर्नाटकात वेतन आयोगाप्रमाणे पगार मिळतो, आंध्रामध्ये मिळतो, तेलंगणामध्ये मिळतो, युपी मध्ये मिळतो, अगदी गुजरातमध्ये मिळतो. म्हणजे आजूबाजूच्या सर्व राज्यांमध्ये राज्य परिवहन महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाप्रमाणेच वेतन मिळतो. एक महाराष्ट्र असं राज्य आहे की तिथं वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळत नाही. मला आता इथे ही जी एस टीची जी संकल्पना आहे ती प्रवाशांच्या सेवेसाठी आणि ना नफा ना तोटा या तत्वावर चालणारी ही संकल्पना आहे. म्हणजे ज्यावेळी हा RTC ऍक्ट आला त्यावेळीच ही संकल्पना. आता तुम्ही मला सांगा, एस टी लॉसमध्ये म्हणून जर तुम्ही कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाप्रमाणे वेतन देणार नाही तर तुमच्याच संकल्पनेला तुम्ही बाधा आणताय असं म्हणता येईल खरं तर. आणि दुसरं, महागाई कमी झालेली नाही ना, तर या महागाईच्या तुलनेमध्ये ह्या पगार कमी होते, त्याचा परिणाम आमच्या फॅमिलीवरती सुद्धा होते, कुटुंबियांवरती सुद्धा होते, लक्षात घ्या. आणि म्हणून मग जर इतर राज्य देतात, आता तुम्हाला माहिती आहे गुजरातमध्ये कमी पडणारे पैसे दरवर्षी एस टीला दिले जातात, गाड्या घ्यायला पैसे दिले जातात. किंवा आता ह्याच्यामध्ये युपीमध्ये सुद्धा त्यांच्याकडे खाजगी गाड्या जास्त चालल्या, ते खाजगी मालकीच्या गाड्या भाड्याने घेऊन त्या चालवल्या जातात. पण तिथे सुद्धा म्हणजे सरकारचं लक्ष आहे, इथे कुणाचंही सरकार घेऊ दे, एस टी महामंडळाच्या बाबतीत नेहमी उदासीनता दाखवलेली आहे. म्हणजे तो विषय दुय्यम आहे असं लोक म्हणत असतील तर त्यात काय चुकीचं नाही. भाषणात सांगतात सगळे पुढारी, अगदी आमचे कार्यक्रम असतात तरी. मी पहिल्यांदा एस टीने प्रवास केला, लक्षात घ्या. माझ्या राजकीय जीवनामध्ये किंवा सामाजिक जीवनामध्ये एस टीचा मोठा वाटा आहे किंवा सर्वांगीण वाटा आहे असं म्हणतात. पण प्रत्यक्षात मात्र एस टीला काही द्यायचं झालं का ते हात आकडता घेतात, लक्षात घ्या. आणि तुम्हाला मी सांगतो की जसं प्रवाशांना समाधानी ठेवण्याचं एस टीचं तुम्ही आपण बोलतो ते तर समाधानी राहिलं पाहिजे, त्याला किफायतशीर भावामध्ये सेवा मिळाली पाहिजे म्हणणं आहे. तसं कर्मचारी सुद्धा ज्यावेळी समाधानी असेल त्यावेळी तो अजून चांगलं काम करेल, लक्षात घ्या. आणि या सरकारचाच रोजगार देणं सुद्धा सरकारचाच एक भाग आहे ना. अन्न, वस्त्र, निवारा हे सगळ्या गोष्टी सरकारने द्यायच्या आणि गरजा ह्या सरकारने पुरवायच्या. आज तुम्ही मला सांगा, जवळजवळ आता लाख लोक राहिलेले नाहीत, सव्वा 90,000 जरी एस टीचे कर्मचारी पकडले तरी 90,000 लोकांना रोजगार देणारी देशातली सर्वात मोठी संस्था आहे. पण हे 90,000 नाही, जिथे जिथे गाड्या थांबतात तिथे हॉटेल आहेत, तिथले कर्मचारी आहेत, स्टँडवरती जे आस्थापन आहेत, दुकान आहेत, तिथले रोजगार आहेत. दुसरं, आमची गाडी समजा एखाद्या गावच्या ठिकाणी जाते, उदाहरणार्थ चिपळूण घ्या, तर चिपळूणला गाडी थांबल्यानंतर चिपळूणपासून जी डोंगर गाव आहेत आजूबाजूला जाणारी, त्या डोंगरात जायला एस टी हे आहेत, रिक्षा आहेत किंवा टॅक्सी आहेत, त्यांचा रोजगार आहे. म्हणजे एका एस टीवरती लाखो लोकांचा, मी तर म्हणतो कोट्यावधी लोकांचा रोजगार अवलंबून आहे. अहो तुम्हाला ह्याशिवाय सांगतो, पार्सल वाहतूक करतो, आता भाजीवाले एस टीतनं भाजी आणतात, आमच्या घेऊन जातात शहरामध्ये. किंवा आता मच्छीवाले, आता मच्छीच्या ज्या आहेत त्या आता या इथे आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये एस टीच्या गाडीतनं मच्छी नेली जाते, मच्छी घेऊन जातात त्या. म्हणजे याच्यावरती अनेक लोकांचे रोजगार अवलंबून आहेत, निवड नोकरदार म्हणून नाही. आणि म्हणून ही सर्वसामान्यांची जी एस टी ही टिकली पाहिजे. आणि त्याच्यातच मला असं वाटतं की तेच सरकारने केलं पाहिजे. आणि त्यांचं हे कामच आहे, त्यांचं हे कर्तव्य आहे, ते त्यांच्या कर्तव्यापासून पळ काढते, लक्षात घ्या असं मी म्हणेन. आणि म्हणून सरकारने एस टीकडे अजून लक्ष दिले पाहिजे. नुसते आपल्या सवंग घोषणा करायच्या, 500 कोटी दिले, 1000 कोटी दिले आणि प्रत्यक्षात ते पैसे, आता तुम्हाला माहित आहे मागच्या बजेटमध्ये जी तरतूद केली होती मागच्या सरकारने, त्यातले बरेच पैसे त्यांनी दिलेच नाही, ते परत गेले पैसे, असं आहे. आता सुद्धा काल मुख्यमंत्र्यांनी 500 कोटी द्यायचं जाहीर केलं, पण हे 500 कोटी येणार का, या आर्थिक वर्षात ते मिळणार का, असा सुद्धा एक शंका येते. कारण आतापर्यंत
जेवढ्या जेवढ्या वेळा बजेटमध्ये तरतूद केली त्या पैसे कधीही पूर्ण पैसे आलेले नाहीत. हाच अनुभव आहे. अगदी 75 वर्षाचा सगळा मागचा हिशेब काढा तुम्ही, कधीच पूर्ण बजेटमध्ये तरतूद केलेली रक्कम द्यायला नाही. त्यामुळे राजकीय पुढारी कुठल्याही पक्षाचे असू देत ते येतात, घोषणा करतात आणि निघून जातात. जसं संप काळात सुद्धा वेतन आयोग देणार सांगितलं, विलिनीकरणाचं बघू सांगितलं, पण प्रत्यक्षात वेतन आयोग दिला नाही. आणि विशेष म्हणजे ज्या लोकांनी यासाठी 5.5 महिने हे काही आमदार राजकीय पक्षाचे त्या मैदानात बसून राहिले, त्या वकिलाने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. म्हणजे मी तर म्हणतो एसटीचा संप आंतरराष्ट्रीय ह्याला गाजला. तो बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा तो चॅनलवरती वगैरे दाखवला गेला. एवढी मोठी पब्लिसिटी घेतली, मिळवलं काय? काहीही मिळवलं नाही. एसटीचं वाटोळं झालं. म्हणजे एसटीचं वाटोळं झालं का म्हणतो, गाड्या 5-5 महिने उभ्या राहिल्या, त्याच्यामुळे गाड्यांचं काम निघालं, लोकांना पगार नाही मिळाला. 5.5 महिने पगार देतो सांगितलं. तुम्ही त्या संप करणाऱ्या नेतृत्वाचं तुम्ही सगळे व्हिडिओ काढून बघा मागचे, अगदी तुमच्या चॅनलवरचे सुद्धा बघा तुम्ही, की वेतन आयोग दिला, 5.5 महिन्याचा पगार देणार, विलिनीकरण झालं, कोविडचे लोकांना 50-50 लाख रुपये दिले, निवृत्त कर्मचाऱ्यांचे पैसे दिले, यातलं काहीही झालं नाही. लक्षात घ्या, सगळी शुद्ध फसवणूक झाली आहे. आणि म्हणून आता तरी मला तर वाटतं एसटीच्या कर्मचाऱ्यांनी सावध झालं पाहिजे. मॅनेजमेंटने सुद्धा याच्यातून बोध घेतला पाहिजे. मॅनेजमेंटने सुद्धा ज्या ज्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या त्या पुढे त्याची पुनरावृत्ती होऊ नये टाळलं पाहिजे. औद्योगिक अशांतता ठेवली पाहिजे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी उगाच रखडवण्याचा अर्थ नाही. आता आमचा जो महागाई भत्ता आहे तो विनाकारण रखडवला आणि तो आता रखडवला, त्याला मुहूर्त काय मिळाला तर वर्धापन दिनाचा कार्यक्रम. अरे तुम्ही काय वेगळं काय केलं? महागाई भत्ता 92 सालापासून मिळतोय, तोच महागाई भत्ता तुम्ही आता दिला. आणि म्हणजे कुठला तरी इव्हेंट करण्यासाठी, कार्यक्रम करण्यासाठी जर कर्मचाऱ्यांचे असे जे देणी प्रलंबित ठेवून लांबवले जात असतील तर हे सुद्धा म्हणजे लांछनास्पद आहे असं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो. तुम्हाला म्हणजे आता हे सगळं तुम्ही एवढं सगळं मांडलं, जे काय तुम्ही रोज पाहत असता, जे निरीक्षणातून तुम्हाला दिसून आलं किंवा जे काय निर्णय घेतले त्याच्यामधला फोलपणा दिसून आला, तर एकंदरीत एक शेवटचा प्रश्न जर विचार झाला तर खरोखरच एस टी सुधारू शकते का? खरोखरच म्हणजे जसं आपण म्हणतो अनेक वेळेला त्या संदर्भात कार्टून पण काढली जातात की एस टी जी आहे ती ICU मध्ये जवळपास आहे, तर खरोखर ती जनरल वॉर्डमध्ये येणार आहे का? म्हणजे बाहेर येणार आहे का? कधीतरी त्याची तब्येत सुधारणार आहे का? नाही, नक्की सुधारेल. आणि त्याची सुरुवात काही अंशी झालेली आहे. आमच्याकडे आमचे जे VCMD आहेत शेखर चन्ने, त्यांनी खूप मोठे एस टीमध्ये बदल केले. आणि मी तुम्हाला सांगतो की राजकीय लोक मोठी अडचण असतात एस टीमध्ये. त्यांचे चेअरमन, त्यांचे मंत्री येतात आणि ते प्रत्येक निर्णयामध्ये हस्तक्षेप करतात. म्हणजे मी सुद्धा एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे, पण मला राजकीय लोकांचे जे निर्णय लादले जातात आणि ते निर्णय चुकीचे लागले जातात त्याचा परिणाम महामंडळावरती झाला आहे. मध्यंतरी काय झालं, हे सरकार आल्यापासून परिवहन खात्याला मंत्री नाही, चेअरमन नाही, स्वतः हे खातं मुख्यमंत्र्याकडे आहे. त्याचा फायदा घेऊन हे जे आमचे VCMD आहेत शेखर चन्ने, त्यांनी खूप चांगलं काम केलं. एखाद्या अधिकाऱ्याची स्तुती एखादा कामगार पुढारी करतोय असं कधी घडत नाही. पण मी सत्य परिस्थितीवर लिहिणारा आणि बोलणारा कार्यकर्ता म्हणून सांगतो की त्यांनी सगळे अधिकारी बदलले, जिथे अधिकारी कमी आहेत तिथे अधिकारी दिले आणि त्यांनी पूर्ण जे नकारात्मक वातावरण होतं ते सकारात्मक वातावरण तयार केलं. आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला की ते आता मला वाटतं नोव्हेंबरपर्यंत आहेत. त्यांनीच्या कारकिर्दीत एस टीच्या गाड्या लवकरात लवकर येण्यासाठी ते प्रयत्न करतायत आणि अजून ते करतील. आणि एस टी नक्की सुधारेल. पण डेव्हलपमेंट होतंय आणि आम्ही सकारात्मक आहोत. आणि मी तुम्हाला सांगतो भविष्यात लोक एस टीचाच पर्याय स्वीकारतील, कारण आता रस्त्याच्या वरती गाड्या इतक्या झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे लोकांना त्याच्यातून काही समाधान मिळत नाही. ही सार्वजनिक वाहतूक आहे. एस टी भविष्यामध्ये नक्की या एस टीला भवितव्य आहे. मी तर म्हणतो या संस्थेला तर या चळवळीला भवितव्य आहे, कर्मचाऱ्यांना सुद्धा भवितव्य आहे असं लक्षात घ्या. आता जे लोक म्हणतात तुमच्याकडे पगार कमी आहे, आम्ही आता एस टी, काही कर्मचारी आमचे सोडून गेले, पण भविष्यात ते म्हणतील की नाही एस टीत खरंच पगार जास्त आहे, एस टी खरोखरच चांगले आहे, एस टीत सेवा करायची आहे. कारण इथे कसं आहे, इथे 2 गोष्टी होतात. इथे तुम्हाला पगार तर मिळतोच, पण जनतेची सेवा करण्याची पण संधी मिळते. हे मोठं पुण्याचं काम आहे. इथे आमची म्हातारी माणसं येतात त्यावेळी आमचा कंडक्टर, आमचा ड्रायव्हर त्याला हाताने धरून गाडीमध्ये घेऊन जातो. लक्षात घ्या, त्याला उतरवतो, त्याला सांगतो काका तुमचं स्टेशन आलेलं आहे, मामा तुमचं स्टेशन आलं आहे. आमच्या लोकांचं नातं तुम्हाला काय माहित नाही. गावागावात आमच्या लोकांना हे उतरतात. आता तुम्हाला माहिती आहे कुठल्या स्टॉपला कोण उभा आहे,
शाळेत जाणारे मास्तर, जिल्हा परिषदेचे लोक किंवा व्यापार करणारे लोक, अगदी भाजीचा, मच्छीचा त्यांना माहिती असतात, तिथं ते गाडी थांबवतात, त्यांना घेतात, या मावशी, या काकी, त्यांचं नाव माहिती आहे. अशा प्रकारचं एक नातं एस टी कर्मचाऱ्याचं आणि याचं आहे प्रवाशांचं, आणि ते दृढ होईल आणि एस टीची भरभराटी होईल असं अमृत महोत्सवाची सांगता होताना मला बोलायला काही वावगं वाटत नाही. खरोखरच म्हणजे सकारात्मक दृष्टीने हे पाहिलं पाहिजे. अर्थात समस्या सगळ्याच क्षेत्रामध्ये असतात, तर चांगलं होईल आणि त्या दृष्टीने जे जे कोणी प्रयत्न करतील त्यांना साथ देणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं आणि त्यांचं जास्त प्रसिद्धी करणं, अशा सगळ्या गोष्टींची हे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही इथे आलात आणि या सगळ्या विषयांवर प्रकाश टाकलात आणि तुम्ही जे बोललात त्याच्यावरनं तुमचाही अनुभव याच्यातला लक्षात आला की इतके वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्य करताय, तर त्यामुळेच तुम्ही या सगळ्या समस्या ओळखून आहात आणि त्यावर तोडगा कसा काढता येईल हे तुम्ही सांगितलं. तर तुम्ही न्यूज डंकामध्ये खास या सगळ्या विषयाच्या निमित्ताने आलात, तर त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. तुम्ही येत राहा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा करत राहूया. आपल्यालाही धन्यवाद की मला इतकं सविस्तर बोलण्याचं संधी दिली, कारण न्यूज डंकाचा बघतोय मी. न्यूज डंका खूप चांगलं हे आहे, चॅनल आहे, ते बरेच लोक बघतात. मध्यंतरी एस टीचे 3-4 कार्यक्रम सुद्धा अनेक कर्मचाऱ्यांनी बघितले आणि न्यूज डंका सुद्धा चांगला आहे. तुम्ही एका वेगळ्या विषयाला हात घातलेला आहे. आत्ता हल्ली काय झालं, एस टी म्हटलं की त्याच्याकडे बघायचा सगळ्यांचा दृष्टिकोन, अगदी मीडियाचा सुद्धा एक वेगळा झालेला आहे. तर तो तुम्ही बदलवण्यासाठी तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि खरोखरच एस टी बद्दल चांगल्या भावना व्यक्त केल्यात, कर्मचाऱ्यांबद्दल चांगल्या भावना व्यक्त केल्यात, त्याबद्दल न्यूज डंकाचे सुद्धा आभार. धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, आत्ताच आपण श्रीरंग बर्गे यांच्याशी संवाद साधला आणि एस टीच्या एकूण समस्यांविषयी जाणून घेतलं, त्याविषयीच्या तोडग्यांविषयी जाणून घेतलं. तुम्हाला हा प्रोग्राम कसा वाटला हे जरूर कळवा. आमच्या व्हिडिओवर तुम्ही प्रतिक्रिया द्या, व्यक्त व्हा, तुमची मतं व्यक्त करा आणि आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.